समर्थिशेष दबंग आदरणीय डॉक्टर कोडगिरे सर यांना श्रद्धांजली अर्पण करताना मला अतिशय दुःख होते, कारण त्यांच्यासोबत मी 31 वर्षे काढलेले आहे. मला त्यांची आठवण अशी येते, 1 ऑगस्ट 1920ला जेव्हा लोकमान्य टिळक वारले तेव्हा महात्मा गांधीजी म्हणाले, एक पर्व संपलं, एक पर्व संपलं असं उच्चार केले. आणि 18 नोव्हेंबरला आता आमचे आदरणीय पुंडे सर म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातलं एक पर्व संपलं. एक पर्व संपलं याचा अर्थ असा आहे की नाना एक दबंग डॉक्टर होते. त्यांचा अनुभव असा आहे की ते सांगताना सुद्धा जड जातं. मी 8वी 9वीला होतो, 82-83ची घटना आहे. त्यांच्या दवाखान्यासमोरून मी जात असताना त्यांच्यासमोर 2 व्यक्ती बसले होते. एक द्वारका शेठजी जाजू होते आणि दुसरे माजी मंत्री आदरणीय घाटे साहेब होते. आणि हे तिघजण कॉफी पित असताना गप्पाच करताना मी त्यांना उभा टाकून पाहिलं. आणि त्या दिवशीच वाटलं मला, काय डॉक्टरांचं वजन असतं, म्हणजे समाजामध्ये डॉक्टरांना किती किंमत आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे 82-84ला. आज अशी किंमत थोडीशी कमी वाटली, पण नानाने आयुष्यभर असं वजनामध्ये राहिलेलं आहे. म्हणून अशा नानांना मला श्रद्धांजली अर्पण करताना खूप दुःख होते. त्यांच्यासोबत 31 वर्ष काढणं ही साधी गोष्ट नाही. खूप त्यांना माझ्यावर प्रेम केलेलं आहे. एकदा 31 वर्षामध्ये एक दसरा माझा मिस झाला सर. एक दसरा, कारण मी हिंगोलीला गेलो होतो, 2 दिवस बंधूकडे राहिलो. तर एक दसरा मिस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला, का रे नव्हताच काय दसऱ्याला? म्हणजे दसऱ्याला शुभेच्छा त्याच्याहून घेण्यासाठी मी एवढी दसऱ्याला जातो, आजही सरांकडे जातो. माझा ते गुणधर्म आहे. तर त्यांच्याकडे गेलो तेव्हा मला ते दिवस आठवला. आणि नानांनी एवढं प्रेम केलं सर आमच्यावर, आपल्यावर आता सर्वांनाच माहीत आहे. पण माझ्या 31 वर्षातलं मला दुःख अतिशय नानासोबत असताना झालं. आणि काल परवा आमचे दादा श्री स्वामी साहेब, मी 11 तारखेला त्यांना भेटायला काल दवाखान्यात गेलो. तर सर तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो, नानांनी माझ्या हातात हात 2दा दिला. बोलले नाहीत, ते कोणालाच बोलले नाहीत. दादांना एक बार दिला, साहेबांना एक बार दिला. आणि प्रभाकर आले नाहीत का, त्यांना बोलवून ॲक्शन केली. प्रभाकरराव म्हणजे तिकडून इकडं आले त्या रूममधून. दोन्ही डॉक्टर तिथं अश्विनीमध्ये ॲडमिट होते. आम्ही तिथं गेलो होतो, रात्रीचे 11:30 वाजले होते, सॉरी 8:30 वाजले होते. तर तेव्हा भेटल्यानंतर नानांनी 2दा माझ्या हातात केला आणि मला अतिशय दुःख झालं. अशा नानांना मी पुन्हा एक बार नम्र विनंती अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती.